नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही बेसिक क्रिया बघणार आहोत. बेसिक क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार असेल. बेरीज म्हणलं की सरळ आली, दशांशाची आली, अपूर्णांकाची आली. बेरीज ही कन्सेप्ट तुमची या व्हिडिओतून पुरेपूर कंप्लीट होईल. आता पाहू किंवा होतंय काय तर अगोदर लहान लहान 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, अपूर्णांकामध्ये 1/2, 2 अशा लहान लहान कन्सेप्ट समजून घेऊ की नेमके आहेत काय तर. चला पहा समोर आता. ओके, चला 44 अधिक 72 आपला येणारा प्रश्न हा आडव्या बेरजेमध्ये येणार आहे. तो आपला उभ्या बेरजेमध्ये मांडून करायचा आहे. आता समजून घ्या की नेमकं काय तर काही लोकांना अशी आडवी बेरीज जमत नाहीये, त्यामुळे आपण सरळ सरळ लहानपणापासून जे शिकले तेच अप्लाय करण्याचा प्रयत्न करू. पहा चला 44 अधिक 72. ओके, पहा आता बेरीज करते वेळेस इकडून इकडे करायची असते. म्हणजे हे 4 आणि हे 2 6 आणि हे 4 आणि हे 7 7 आणि 4 11 116. आता अगोदर समजून घ्या की नेमकं बेरजेमध्ये काय किती लहान लहान गोष्टी आहेत. 4456. आता समजून घ्या काय होतंय तर पहा, हे एकक असतंय, हे दशक असतंय, हे शतक असतंय आणि हे हजार असतंय. आपला बेरजेमध्ये हजारापर्यंत अगोदर समजून घ्या, नंतर 10,000, लाख, 10 लाख ह्या गोष्टी नको आपला. सध्या इथपर्यंत समजून घ्या. बेसिक गोष्टी समजून घेऊ. हे जर समजलं असलं आपण पुढे बघू किंवा नेमकं होतंय काय तर. ओके, चला पुढचं गणित बघू आपण आता. 226 अधिक 164 बरोबर किती असेल. पहा त्याला मांडते वेळेस मी काय सांगितले की तुम्हाला उभी मांडणी करायची. मग पहा हे 226 अधिक 464 फक्त यांची बेरीज करायची. तर बेरीज करते वेळेस इकून इकडे करायची, इकून करायची नाही बेरीज. म्हणजे हे 6 आणि हे 4, 6 आणि 4 झाले 10. 10 मध्ये 0 हा एकक असन, 1 हा दशक असन. आपला निवडायचा एकक, इथं मी फक्त 0 निवडतो, राहिलेला 1 हातचा देऊन टाकतो. म्हणजे हे 2 आणि हे 6 झाले 8 आणि हे वरचा 1 9. ओके, हे 2 आणि हे 4 झाले 6 690. ओके, इथपर्यंत ठीक आहे. समोरचं बघूत होत आहे काय तर. बघा 555 अधिक 6453. आता समजून घ्या की ते होत आहे काय. बघा इथं 3 अंक आहेत, एकक, दशक, शतक. इथं एकक, दशक, शतक आणि हजार. आता ही लहान संख्या, ही मोठी संख्या. मांडते वेळेस ही संख्या वर मांडा. पहा आता 6453 अधिक 555. 555 सुरुवात इकडून करायची. मग हे 555 पाहिजे बरोबर. हे एकक, दशक, शतक. ओके, इथपर्यंत समजलं. समोर पहा हे 3 आणि हे 5 दोघांची बेरीज केली. 5 आणि 3 8. ओके, 8 ला 8 लिहून ठेवला मी. हे 5 आणि हे 5 झाले 10. बघा आता हे 10 म्हणजे हे माझ्यापाशी 0 एकक असेल आणि 1 दशक असेल. मी एकक निवडतो, एकक 0 निवडला, हातचा 1 देऊन टाकला वर. हे 4 आणि हे 5 झाले 9 आणि हातचा 1 10. 10 ला नंतर पुन्हा माझ्यापाशी 0 हे एकक असेल, 1 हे दशक असेल. मला निवडते वेळेस एकच निवडायचं. मग मी 0 निवडला, हातचा 1 आला. हे 1 आणि हे 6 दोन्ही झाले 7. सगळ्यांचं उत्तर आपलं आलं 7008. ओके, इथपर्यंत ठीक आहे. चला समोर बघू आता होत आहे काय तर. अजून अशी 1 तो 2 घेऊ आणि नंतर पुन्हा वजाबाकीकडे जाऊ. 454 अधिक 459 फक्त आपलं बेरीज मांडून करायची. तर पहा आता हे 454 अधिक 459 मांडली. चला बघा आता हे 9 आहेत, हे 4 आहेत. बेरीज करते वेळेस काळजीपूर्वक करा. आता सहसा समजते किंवा हे 4 आणि 9 किती बनवायचं. मी काय करतो, जर समजत नसेल तर कांड्यावर मोजा. हे 9 आहेत, हे 4 आहेत. 9 10 11 12 13. 13 ला 3 एकक घेतला, दशक हातचा देऊन टाकला. ओके, हे 5 आणि हे 5 झाले 10.
10 आणि हे एक 11, 11ला एकक एक निवडला आणि हातचा एक देऊन टाकला, म्हणजे हे 4 8 आणि हे एक 9, 913. ओके, इथपर्यंत समजलं. चला आता पुढचं बघू की होत काय. तर आपण 2 अंकी बघितली, 3 अंकी बघितली, आता 4 अंकी आणि 5 अंकी बघू. चला बघा आता, 91,564 अधिक 332. 332 पहा आता इथे एक अंक वाढायला बघा, एकक दशक शतक हजार आणि 10,000, आणि इथं काय एकक दशक आणि शतक. आता मांडते वेळेस काळजीपूर्वक करायचे आपला. 91,564 अधिक 332, एकक दशक शतक, एकक इकडून वाचायचं, एकक दशक शतक. बघा हे 332. ओके, आता ह्याची बेरीज करू आपण. 4 आणि 2 झाले 6, 6 आणि 3 झाले 9, हे 5 आणि 3 झाले 8, हे एक खाली काहीच नाही म्हणून एकला एक घेऊन टाकला आणि हे 9 जशास तसं. 91,896 हे आपलं उत्तर असेल. ओके, बघा आता काळजीपूर्वक 5 अंकी आणि 3 अंकी. आता काय करू माहिती आहे का, दोन्ही पण 4 अंकी पाहू. होतंय काय पहा आता. 9,364 बेरीज 4,096. बघ त्यांची बेरीज करायची आपला, काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा आता हे 9,364 बेरीज 4,096. ओके, चला पहा आता, हे 4 आणि हे 6 ह्या दोघांची बेरीज केली, 6 आणि 4 झाले 10, 10 पैकी एकक स्थानचा 0 निवडला मी, डोक्यावर हातचा एक देऊन टाकला. चला पहा आता, हे 1 हे 6 आणि हे 9 बेरीज करते वेळेस काळजीपूर्वक, हे 9 आणि 1 हे 10, 10 आणि 6 16, किंवा हे 6 आणि हे 9, 9 6 आणि हे 1 इथपर्यंत समजायले, म्हणजे झाले 16. हे 16 पैकी 6 खाली घेतले आणि हातचा वर एक देऊन टाकला, हे 3 आणि हे 1 4, 4 जशास तसे. हे 9 आणि 4, 9 आणि 4 झाले 13, 13,460. ही झाली साधी बेरीज. ओके, ही झाली साधी बेरीज. आता याच्यामध्ये आपण दशांशाची बेरीज बघू, होते काय तर पहा आता. चला ओके, चला पहा आता दशांशाची बेरीज कशी असते पहा. दशांशाची बेरीज, इथे तुम्हाला एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, किंवा दशांशाखाली दशांश आला पाहिजे. पहा आता अगोदर 2 अंकाची पाहूत आपण, 33.34 अधिक 12.04. ओके, सरळ सरळ काहीच नाही. बेरीज करते वेळेस अंकाखाली अंक आला पाहिजे आणि दशांशाखाली दशांश आला पाहिजे, बस एवढं ध्यानात ठेवा. पहा चला आता, हे 33.34 अधिक 12.04. फक्त मी काय केलं माहिती आहे का, पॉइंट खाली पॉइंट आणला, महत्वाचा दशांशाखाली दशांश आणला. मग हे बघा आता, ह्या बेरीज कधीच फक्त सरळ सरळ मिसळायचे, दुसरं काहीच करायचं नाही. हे 4 आणि हे 4 झाले 8, ह्या 3 खाली 0 आहेत, 3 0, 3 अधिक 0 सरळ सरळ 3 होणार झालं. हे 3 आणि हे 2 हे झाले 5, 3 आणि 1 4, पॉइंट खाली पॉइंट द्याला, 45.38. आता डबल सांगायले बघा, ज्या वेळेस बेरीज असते त्यावेळेस 3 अधिक 0 उत्तर ह्याचं 3 असल. ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस 3 गुणिले 0 बरोबर उत्तर 0 असल. कोणत्याही संख्येला 0 न गुणल्याच्या नंतर उत्तर 0 येतं, बस हे ध्यानात ठेवा इथपर्यंत.
चला आता पुढचं गणित बघूत आपण होतंय काय तर ही झाली 2 अंकी. याच्यात आपण आता अजून एक 2 अंकीचं बघू, नंतर 3 अंकीचं बघू. बघा आता 54.08 अधिक 24.05 किती होईल बघा, समजून घ्या. फक्त पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे एवढीच 8 आहे, दुसरं काहीच नाही. बघा ह्याला मांडतो मी. काही मुलांना आडवी बेरीज जमत नाही, आपण उभी करूच ना, आपला काही प्रश्न नाही, फक्त मांडून करायचंय आपला. हे 54.08 अधिक 54.05. ओके चला पहा आता हे 8 आणि 5 बेरीज करायची, दुसरं काहीच करायचं नाही आपला. 8 आणि 5 13, 8 आणि 4 12 अधिक 1 13. 13 ला एकक स्थानचे 3 घेतला आणि डोक्यावर दशक स्थान देऊन टाकला. 1 0 1च, नंतर 1 0 1च, मग इथं फक्त 1 असल. पॉइंट खाली पॉइंट घेऊन टाकला. हे 4 आणि हे 4 झाले 8 आणि हे 5 आणि 2 7, 78.13. ओके इथपर्यंत समजलं. चला आता पुढे जाऊ आपण. आता बघू आपण किंवा दशांशामध्ये 3 अंकानंतर जर पुढचा दशांश असेल तर ते कसा करायचा पहा आता. 352.52 अधिक 34.22 अधिक 0.4. ओके थोडं समजून घ्या नेमकं आहे काय ते. बघा मी काय करतो माहित आहे का, जी मोठी संख्या आहे ती वर घेतो अगोदर. होते काय पहा आता हे 352.52 अधिक पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे फक्त 34.22 अधिक पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. मांडते वेळेस काळजीपूर्वक मांडा. मला जे हे पॉइंट हे 0 आहे ना, हे 0 इथं कन्सिडर करावं लागेल. अलीकडे जाऊन चालणार नाही, कारण पॉइंट खाली पॉइंट इथे येणार आहे माझा आणि समोर फक्त काय माझ्यापाशी 4. ओके चला आता मांडणी समजून घेऊ आपण. मांडल्यावर आपण फक्त बेरीज करून घेऊ. हे 2 आणि हे 2 झाले 4, हे 5 आणि हे 2 7, 7 आणि 4 11. 11 ला 1 घेतला, हातचा 1 दिला, म्हणजे हे 2 आणि हे 2 झाले 4 4 सॉरी हे 2 आणि हे 4 झाले 6, 6 आणि 1 7. हे पॉइंट खाली पॉइंट 1 देऊन टाका. हे 5 आणि हे 3 झाले 8 आणि हे 3 जशास तसे 387.14. ओके इथपर्यंत समजलं. चला आता समोर जाऊ आपण. बघा पॉइंट नंतरच्या आपण 2 घेतल्या, नंतर 2 घेतले, आता पॉइंट नंतर जवळजवळ 4 घेऊ आपण. होतंय काय पहा आता. चला चला बघा आता 555.555 अधिक 55.55 अधिक 5.5. ओके आता इथं घोडं पेंट खाते, सोडते वेळेस काळजीपूर्वक सोडा, चुकला नाही पाहिजे. चला पहा समोर आता ह्याची मांडणी समजून घेतो आपण. त्याला मी अगोदर काय करतो, सरळ सरळ उभं मांडतो. पहा आता 555.555 मी नंतर सांगतोय पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. आपली 8च एवढी आहे. पहा आता 55.55 तर राहिलाय फक्त 5.5. मी काय करतो हे 5.5 बस झालं. एवढीच मांडणी आहे आपली. सगळ्यांची बेरीज करायची, आपण फक्त बेरीज चिन्ह ध्यान ठेवायचं काहीच नाही. मी काय करतो हे 5 जशास तसे घेऊन टाकतो, कारण संख्या नाहीये समोर. हे 5 आणि हे 5 झाले 10. 10 ला एकक स्थानी 0 आला, हातचा घेतला वरी 1. ओके बघा हे 5 हे 5 आणि हे 5 3 5 5 त्रिक 15 आणि 1 16. 16 ला 6 घेतला आणि हातचा 1 देऊन टाकला. पॉइंट खाली पॉइंट आला जशास तसा.
मग काय होतंय, हे 5 आणि हे 5 15 15 आणि हे एक 16 16ला 6 घेतला आणि हातचा 1 देऊन टाकला. हे 5 आणि हे 5 झाले 10 10 आणि हे एक 11 11ला 1 हातचा 1 घेतला 5 आणि हे एक 6. ओके, हे आपलं उत्तर असणार आहे. बघा डबल सांगतो मी, हे 5 मी जशा तसे खाली घेतले, हे 5 आणि हे 5 10 झाले. 10ला एकक स्थानी 0 घेतला, हातचा डोक्यावर 1 दिला. हे 5 हे 5 हे 5 3 5 म्हणजे 15 झाले आणि हे एक हातचा वरी 16 झाले. 16ला 6 घेतले, हातचा 1 दिला. नंतर हे 5 हे 5 हे 5 15 झाले, हातचा घेतलेला एक 16 16ला 6 घेतला, हातचा 1 देऊन टाकला. हे 5 आणि हे 5 10 झाले आणि एक हातचा वरी 11 11ला 1 घेतला. नंतर डोक्यावर एक हातचा दिला आणि हे 5 आणि हे 6 616.605. ओके, इथपर्यंत समजायले. चला आता आपण थोडं पुढे जाऊ. ही झाली बघा बेरीज, म्हणजे साधी बेरीज आणि दशांशाची बेरीज. दशांश बेरीज मधून अजून एक उत्तर घेत, असं गणित घेतो मी, नंतर आपलं व्यवस्थित समजल. 444.358 अधिक 972.444 अधिक 3.2. ओके, आधी समजून घ्या, फक्त मांडणी कशी आहे हे समजून घ्या. मांडणी समजली तर उत्तर आलं, फक्त मांडणी महत्वाची आहे. पहा आता मी याला मांडतो तसं. 444.358 अधिक 972.444. मी तुम्हाला नंतर सांगायला काय, पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे माझा, दुसरं काहीच नाही, माझी दुसरी मांडणी काहीच नाहीये. अधिक 3.2 आहे. 3.2 म्हणजे पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे फक्त. पहा आता मी असं मांडू शकत नाही, मी असं मांडू शकत नाही, त्याला माझा पॉइंट खाली पॉइंट येणार नाहीये. किंवा मी असं पण मांडू शकत नाही, माझा पॉइंट खाली पॉइंट येणार नाही. तर पण आता माझी मांडणी अशी होणार आहे 3.2. बस एवढी मांडणी आली. फक्त आता नंतर आपला बेरीज करायची आहे. बस चला बेरीज करते वेळेस काळजीपूर्वक करा, चुकू नका. फक्त हे 8 आणि हे 4 12, 8 आणि 4 12, 12ला 2 हातचा 1 आला, हातचा 1 डोक्यावर दिला मी. हे 5 आणि हे 4 9, 9 आणि 1 10, 10 पैकी 0 घेतला, एककचा दशकचा 1 डोक्यावर दिला. हे 3 आणि हे 4 7, 7 8 आणि 9 आणि नंतर पुन्हा 10. डबल मांडणी करतो बघा मी. हे 3 आणि हे 4 7 झाले, 7 8 9 आणि हातचा 1 10, 10ला 0 घेतला, हातचा वर 1 देऊन टाकला. हे 4 आणि हे 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10ला एककला 0 घेतला, दशक डोक्यावर देऊन टाकला. हे 4 आणि 7, 7 आणि 4 11 आणि 1 12, 12ला 2 घेतला, हातचा 1 देऊन टाकला. पहा चला आता हे 4 आणि हे 9, 9 4 13 आणि 1 14. ओके, 14ला जशास तसे 14, कारण अगोदर अलीकडे संख्या नाही, फक्त मला पॉइंट खाली पॉइंट द्यायचा आहे, एवढं ध्यानात ठेवा. ही झाली दशांशाची बेरीज. ओके, इथपर्यंत समजायला आपल्याला. याच्या चला आता आपण समोर बघू की काय वजाबाकी काय असते. तर आता आपण अगोदर आपण साधी वजाबाकी बघू, नंतर दशांशाची वजाबाकी बघू. मी नंतर सांगायलो हे आपल्या फील्ड मध्ये आपला बेरीज वजाबाकी, एक तुम्हाला मी 2-3 गोष्टी लिहून देतो, त्या समजून घ्या. आपला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाडे वर्ग
घन, घात आणि कसोट्या ह्या सगळ्या गोष्टी पाठ पाहिजे. आपला ह्या स्टेप बाय स्टेप बघायचा. आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे, वर्ग, घन, घात, कसोट्या हे तुम्हाला मी काही गोष्टी, आपला एक ग्रुप आहे टेलिग्रामचा, त्या टेलिग्रामच्या ग्रुप सगळ्या गोष्टी मला मी ऍज अ प्रोव्हाइड करीन. तिथून हे घ्या. ते बाकी तुमच्या चारही कन्सेप्ट बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आज किंवा आज बेरीज, वजाबाकी, नंतर गुणाकार, भागाकार स्टेप बाय स्टेप कंप्लीट करू. पहा आता वजाबाकी, साधी वजाबाकी सरळ सरळ अगोदर बघूत आपण. आता वजाबाकी म्हणजे सरळ सरळ घटवणे, एका संख्येतून दुसरी संख्या घटवणे, बस दुसरं काहीच नाहीये. चला पहा आता 90 मायनस 72, 90 मायनस 72. चला सरळ सोपी साधी गोष्ट आहे, काही अवघड नाही, फक्त 2 अंकी आहे. फक्त आपला समजून घ्यायची की मांडणी कशी करायची. चला ह्याला मी मांडणी करतो. मी सरळ सरळ तुम्हाला हे बघा, ज्याला थोडं स्मार्टनेस आहे त्याने सरळ सरळ 9 इथं 0 आहे, इथं 2 आहे, जात नाही. हातचा घेऊन 10 करायचे, 10 तून 2 गेले 8 राहिले, घेतलेला हातचा वापस द्यायला, नंतर 9 मधून 8 गेले 1 खायला. असं सरळ सरळ कळत आहे. ज्याला समजत नाही त्याने काय करा, मांडणी करा. हे 90 मायनस 72. ओके पहा आता इथं वर तुमचं म्हणणं असेल की वर 0 आहे तर खाली 2 आहे, मग वजाबाकी कशी करायची. इकडला हातचा इकडे घ्यायचा, म्हणजे असं होतं. इथं हातचा घेतला म्हणजे 10 झाले, हातचा घेतला म्हणजे 10 झाले. मग 10 मधून 2 गेले 8 राहिले, 10 मधून 2 गेले 8 राहिले. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला, इकडं घेतलेला हातचा वापस द्याला. त्या 9 मधून हे 8 गेले, राहिला किती 1. याचं उत्तर किती असणार आहे मग 18. ओके कळकलं इथपर्यंत. चला समोर जाऊ. चला समोर बघा आता 150, 150 मायनस 75. ओके चला बघा, ही मांडणी बी सेम ऍज इट इज असणार आहे. जर थोडं समज किंवा सामंजस्य असेल तर एक कळत किंवा 150ची दुप्पट, सॉरी 75ची दुप्पट 150 असणार आहे. 150 मधून 75 गेले, 175च राहिले. पण जर असं समजत नसेल, आपला मांडणी करून काढायचे, आपण ते काढू. बघा चला आता हे 150 मायनस 75. ओके अब देखो 0 आहे 5 आहे, 0तून 5 जात नाहीत. एक काम करतो मी, हातचा घेऊन 10 करतो, हातचा घेऊन 10 करतो. 10 मधून 5 गेले 5 राहिले. ओके घेतलेला हातचा वापस दिला, घेतलेला हातचा वापस दिला. बघा इथं ही 2 अंकी संख्या लहानच आहे, लय मोठी नाही आहे. एवढं कळतं की इथं वर 15 आहे, तर 15तून जर 8 गेले तर खाली किती राहिले 7 राहिले. ओके जर असं समजत नसेल, तुमचं म्हणणं काय किंवा इथं 5 आहे तर खाली 8 आहे, मग ह्याला मी 2 अंकी करतो ना सरळ सरळ, किंवा इथे 1 करून 15 करतो, काय फरक पडत नाही, आपलं उत्तर तेच असणार आहे. मग इथं वरी 15, 15तून 8 गेले खाली 7 राहिले, मग ह्याचं उत्तर आपल्यापाशी काय असणार आहे 75. ओके इथपर्यंत समजलं. चला आता थोडा पुढे जाऊत आपण. एक 3 अंकाची वजाबाकी होतात आपण. बघा 998 मायनस 754, 754. चला पहा आता, फक्त मांडते वेळेस काळजीपूर्वक मांडा, दुसरं काहीच नाही आपल्यापाशी. मी मांडतोय ना 998 मायनस 754, 754. हे 8 आहेत, हे 4 आहेत. 8 मधून 4 गेले 4 राहिले, 8 मधून 4 गेले 4 राहिले. हे 9 आहेत, 9 मधून 5 गेले खाली 4 राहिले, 9 मधून 5 गेले खाली 4 राहिले. इथं 9 आहे, तिथं 7 आहेत, 9 मधून 7 गेले खाली राहिले 2, 244, 244. ओके चला समजतं इथपर्यंत. इथपर्यंत कळकलं का. आपण पुढे चला आता पुढे जाऊ आपण. बघा 1072 मायनस 358. चला सेम तशीच कंडिशन असणार आहे.
इथं एकक दशक शतक आणि हजार आहेत. इथं एकक दशक आणि शतक आहे. चला आता पहा 1072 माइनस 358. अब देख सुल्तान इसमें होता क्या है. इथं 2 आहेत, इथं 8 आहेत. 2 मधनं 8 जात नाहीत. मग मी काय करतो, इकडला हातचा इकडे घेतो एक. मग इथं होतील 12. ओके, वर 12 झाले. 12तून 8 गेले, खाली राहिले 4. 12तून 8 गेले, खाली राहिले 4. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. वर 7 आहेत, खाली 6 झाले. 7 मधून 6 गेले, 1 राहिला. ओके, इथपर्यंत कळक्या बऱ्यापैकी. चला हे 10 आहेत किंवा हे 0 म्हणजे 10 असणार आहे. मग या 10तून 3 गेले, 7 राहिले. 714. कळकलं का पिल्ल्या. चला समोर जाऊ कुणी. अजून असंच घेऊ ते 4 अंकाची वजाबाकी. त्याच्यानंतर आपण दशांशाची वजाबाकी घेऊ. पहा आता 4590 मायनस 5125. आता हे समोर बघ, किंवा 4590 5125 पेक्षा लहान आहे. तर आपला मांडणी कशी करायची. मग मी काय करतो, याची मांडणी करते वेळेस 5125 असं करतो. ओके, आणि वजामध्ये 4590 असं करतो. ओके, चल आता पहा इथं होतंय काय. तर हे 5 मधून 0 जातात. मग ऍज इट इज 5 जशास तसे खाली घेऊन टाकतो मी. घेतले. ओके, आता नंतर तर झालं, इथं वरी 2 आहेत, खाली 9 आहेत. 2 मधनं 9 जात नाहीत. मी हातचा घेतो इकडला 1 आणि इथं 12 करतो. ओके, 12 केले. 12तून 9 गेले, खाली राहिले 3. 12तून 9 गेले, खाली राहिले 3. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. ओके, इथं आहे 1, इथं खाली झाले 6. 1 मधून 6 जात नाहीत. मी काय करतो, इकडला हातचा घेतो 11 करतो. 11 करतो. 11 मधनं 6 गेले म्हणजे खाली राहिले 5. ओके, इथपर्यंत कळकलं का. चला घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. 5 मधून 5 गेला 0. 535. इथपर्यंत कळकलंय सगळ्यांना. ओके, चला आता आपण समोर जाऊ. अजून असले 2 घेऊ दशांशावरले आणि नंतर ओके. चला आता पुढे पाहू. बघा इथं 4 अंक आहेत, इथं 5 अंक आहेत. ही लहान संख्या, ही मोठी संख्या आहे. ओके, आता बघू किंवा ह्या संख्येतून ही संख्या आपला कमी करायची आहे. ओके, याच्या अगोदरच्या गणितामध्ये उत्तर मायनस मध्ये होता. याच्या अगोदरच्या गणितामध्ये तर आता पहा, मग हे 12445 मायनस 9355. 9355. चला पहा आता वजाबाकी आपल्याला सरळ करायची आहे. 5 मधून 5 गेला, खाली राहिला 0. 5 मधून 5 गेला, खाली राहिला 0. ओके, 4 लहान आहेत, 5 मोठे आहेत. 4तून 5 जात नाहीत. मग हातचा घेऊन 14 करतो. 14 मधनं 5 गेले, खाली किती राहिले 9. ओके, चला घेतलेला हातचा वापस देऊन टाकला मी. हे 4 आणि हे 4. 4तून 4 गेला 0. ओके, इथपर्यंत कळकलं. आता पुढे जाऊ. बघा हे 2 आहेत तर 9 आहेत.
मग मला ह्या 2 मधून 9 जात नाहीत, मग ह्याला काय करतो 12 करतो सरळ सरळ. 12 मधून 9 गेले, खाली किती राहिले 3. येणारं उत्तर मायनस मध्ये असेल, कारण 12,445 ह्या संख्येपेक्षा मोठे आहेत. -3090. इथपर्यंत ठीक आहे, कळतलं इथपर्यंत बऱ्यापैकी. चला आता समोर बघू आपण होत आहे काय तर. आता याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही झालं आपल्यापर्यंत दशांशाची बेरीज बेरीज घेतली आणि आपण साधी वजाबाकी घेतली. आता घ्यायचं आपला काय दशांशाची वजाबाकी. चला पहा आता, साधा सरळ घेतो मी लहान लहान अगोदर. 54.35 मायनस 24.22. ओके, फक्त समजून घ्या आपलं काय इथं, किंवा पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. त्याच्या अगोदर आपण बेरजेमध्ये तेच बघितलं होतं, वजाबाकी म्हणजे आपला तेच बघायचंय. पहा 54.35 मायनस 24.22. फक्त पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे, एवढंच ध्यानात ठेवा. त्या 5तून 2 गेला 3 राहिला, 5तून 2 गेला 3 राहिला, 3तून 2 गेला 1 राहिला, ते पॉइंट खाली पॉइंट आला. 4तून 4 गेला खाली 0 राहिला, त्या 5तून 2 गेले 3. ओके, 30.13. त्याचं वाचन करते वेळेस 30.13 असं करायचं. 30.13, 30.13 नाही, 30.13 असं वाचन करायचं. ओके, इथपर्यंत कळतलं बऱ्यापैकी. चला आता आपण थोडं पुढे जाऊ, अजून एक असे 2 एकूण घेऊ. 98.44 मायनस 55.33. ओके, बेसिक बहुत. याच्यात थोडा ऍडव्हान्स पुढच्या प्रकारामध्ये करू. पहा आता 98.44 या संख्येपेक्षा मोठी आहे. मग ही संख्या वर घेतली, आता याच्या खाली ही संख्या लहान आहे 55.33, याच्या खाली ही संख्या घेतो, चिन्ह वजाबाकीचं देतो आणि 55.33 असं लिहितो. ओके, इथपर्यंत काय बऱ्यापैकी. चला पहा आता, 4तून 3 गेला 1 राहिला, नंतर 4तून 3 गेला 1 राहिला, पॉइंट खाली पॉइंट दिला. ओके, ते 8तून 5 जाते, 8तून 5 गेले खाली राहिले 3, आणि ह्या 9तून 5 गेले खाली राहिले 4. 43.11. ओके, इथपर्यंत कळक्या बऱ्यापैकी सबको. चला थोडं पुढे जाऊ आपण आता. आता ह्याच्यामध्ये आपण 3 अंक करू, 2 अंक झाले, याच्यामध्ये आपण आता 3 अंक करू. पहा आता 835 मायनस 142. ओके, चला पहा आता, देखो अब होता क्या है. बघ पिल्ल्या समोर काय होत आता, 835. सॉरी, ओके, 835.142 वजा 142.035. ओके, चला पहा आता होतंय काय तर, हे 835.142 वजा 142.035. इथपर्यंत समजलं. चला पहा आता होतंय काय तर. बघ, वर 2 आहेत खाली 5 आहेत, 2तून 5 जात नाहीत. मग मी काय करतो, इकडला हातचा घेऊन इथं 12 करतो. हातचा घेऊन 12 केले, 12तून 5 गेले खाली राहिले 7, 12तून 5 गेले खाली राहिले 7. ओके, घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. ओके, वरी 4 खाली 4, 4तून 4 गेले 0, 4तून 4 गेले 0. हे 1 जशास तसा खाली देऊन टाकला.
पॉइंट खाली पॉइंट दिला, पॉइंट खाली पॉइंट दिला. ओके, ह्या पाचामधून हे 2 गेले, ह्या पाचामधून हे 2 गेले, राहिले खाली 3. पाचातून 2 गेले, खाली राहिले 3. तिनामधून 4 जात नाहीत, तिनामधून 4 जात नाहीत. हातचा घेऊन 13 केले, 13तून 4 गेले, 13तून 4 गेले, खाली राहिले 9. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला, घेतलेला हातचा वापस देऊन टाकला. 8मधून 2 गेले, खाली राहिले 6. 693.107 हे आपलं उत्तर असणार आहे. नंतर अजून सांगतो मी, ह्या बेरजे वजाबाकी मध्ये आपल्यापेक्षा जे आपले वयस्क लोक आहेत किंवा जुने लोक आहेत यांच्याकडून बेरीज वजाबाकी अशा प्रकारे शिकून घेण्यापेक्षा बोटावर शिकून घेतलेलं कधी चांगलं असेल. म्हणजे आपल्या गावामध्ये किंवा पळीमध्ये बघा, जी लोक आरतीवर काम करतात का, जुने लोक, त्या लोकांना हे बेरीज वजाबाकी खूप फास्ट येते. 27 क्विंटलचे 10 क्विंटलचे पैसे किती ते लोक काही सेकंदामध्ये सांगतात. त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकून घ्यायला खूप म्हणजे शिकून घ्यायच्या न लाजता. कारण होतंय काय माहिती आहे का, त्यांना जे येतंय कदाचित ते आपल्याला येत नाही, मुळात येतच नाहीत आपल्याला ते. त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकून घेतलेला कधी फायदा नाही. ओके, चला आता पुढचं बघू की आपण होतंय काय. तर अजून असं एक घेऊ, नंतर पुन्हा मग अपूर्णांकाची बेरीज घेऊ आणि वजाबाकी घेऊ. 914.034 मायनस 635.032 फक्त मांडणी समजून घ्या, काहीच नाही आपल्याला, फक्त मांडणी समजून घ्यायची. हे 914.034 मायनस 635.032. चला पहा आता, 4तून 2 गेला, 2 राहिला. 3तून 3 गेला, 0 राहिला. हे 0 जशास तसा येईल. त्या पॉइंट खाली पॉइंट आला, पॉइंट खाली पॉइंट आला. एक काम करतो मी, 4तून 5 जात नाही तर त्याला 14 करतो. ओके, 14तून 5 गेले, खाली राहिले 9. 14तून 5 गेले, खाली राहिले 9. घेतलेला हातचा वापस देऊन टाकला, घेतलेला हातचा वापस दिला. वरी 1 खायचं आणि खाली 4 झाले. तर 1तून 4 जाणारच नाही. मी हातचा घेऊन 11 करतो, हातचा घेऊन 11 करतो. 11मधून 4 गेले, खाली राहिले 7. 11मधून 4 गेले, खाली राहिले 7. घेतलेला हातचा वापस देऊन टाकतो, घेतलेला हातचा वापस देऊन टाकतो. 9मधून 7 गेले, खाली राहिले 2. 279.002 आपलं उत्तर एवढं असेल. ओके, बेरजेतला एक छोटासा दुसरा प्रकार आहे आता काय की बाबा अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. सेम तशीच कंडिशन असेल, फक्त आपला अपूर्णांक मध्ये अगोदर काय ते समजून घ्यायचंय. पहा आता, हे आहे एक पूर्णांक, हे काय एक पूर्णांक. याच्यामध्ये अपूर्णांक धरते वेळेस असं धरायचा 1 छेदस्थानी 2. अपूर्णांक म्हणजे सरळ सरळ निम्म किंवा अर्ध. ओके, 1 छेदस्थानी 2. आता हे अपूर्णांकामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची की हे वरचा अंश असतो आणि खाल्ला काय असतो, छेद. वरचा अंश, खाल्ला छेद. ओके, इथपर्यंत समजलं. चला आता समोर बघा, आता काय म्हणतात किंवा अपूर्णांकाची बेरीज. आपला अगोदर अपूर्णांकाची बेरीज बघायची. चला समोर बघा आता. ओके, बघ मी काय म्हणलं की हे 1 छेदस्थानी 2 म्हणजे 1 हा वरचा अंश असेल आणि 2 हा खाला छेद असेल. ओके, इथपर्यंत समजलं. आता बघा, ह्याला मानतो मी अगोदर 1-2च घेतो किंवा अपूर्णांकाची बेरीज बघा. आता हे 2 छेदस्थानी 3 अधिक 4 छेदस्थानी 5. ओके, गोष्ट सरळ सरळ सोपी आहे, दुसरं काहीच नाही त्यामध्ये. फक्त समजून काय घ्यायचे बघा. त्याच्यामध्ये वाटलं तर एक गोष्ट लिहून देतो मी. ज्या वेळेस
बेरीज आणि वजाबाकी असेल त्यावेळेस अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार करावा. तिरकस गुणाकार करावा. आता कन्सेप्ट समजून घे, नेमकं म्हणते काय. तर कन्सेप्ट समजली की उत्तर येतंय. पहा आता तिरकस गुणाकार करावा म्हणजे काय माहित आहे का? हे 5 गुणिले 2 असं करायचं. काय 5 गुणिले 2, 5 दोन्ही 10. जे चिन्ह आहे ते चिन्ह मी तर काय अधिकचं चिन्ह आहे म्हणून मी अधिक देतो. 3 गुणिले 4, 3 चोक 12. हे छेदस्थानी असं आहे, आडवा छेद छेदस्थानी. 3 5 15, 3 5 15. आता बेरजेच चिन्ह दोघांची बेरीज करू. 12 आणि 10 22, 22 छेदस्थानी 15, 22 छेदस्थानी 15. याच्यामध्ये बरं त्या 22 आणि 15ला जर एकाच संख्येनं भाग गेला ना तर बिंदास भाग द्यायचा. जर नाही गेला तर फायनल उत्तर आपलं एवढंच असेल. ओके, चला आता पुढचं बघूत आपण की नेमकं काय होतं. त्याच्या आपण 2 अपूर्णांकाची बेरीज बघितली, आता 3 आले. तर आता मी सोडतो बघा, चला काळजीपूर्वक. याला पण सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचे, काहीच नाही बरं करायचं. मी करतो आता. पहा, हे 8 आणि हे 5 या दोघांचा गुणाकार 85 40. बस अधिकचं चिन्ह आहे, दिला अधिक. हे 4 गुणले 3, हे 4 आणि हे गुणले 3. 4 त्रिकोण 12, 4 त्रिकोण 12. एवढं ध्यानात ठेवा. हे छेदस्थानी हे दोघांचा गुणाकार. हे छेदस्थानी 4 गुणिले 8, 8 चोक 32, 8 चोक 32. हे अधिक 5 छेदस्थानी 9. पिल्ल्या समोर बघ आता काळजी बरोबर. इथं ह्या दोन्ही संख्येची काटाकाटी एकदाच होत नाही, कारण ह्या 2 संख्या काय आहेत माहित आहे का? बेरजेमध्ये येतात. ह्या 2 संख्या कशा आहेत? बेरजेमध्ये येतात. मग अगोदर काय करायचं माहित आहे का? ह्या दोघांची बेरीज करायची. ह्या काय करायची? दोघांची बेरीज करायची. मग होणार झालं काय? हे 40 आणि हे 12 दोघांची बेरीज, हे 2 झाले 52. आता काय होईल बघ पिल्ल्या? हे 52 आणि हे 32 अधिक 5 छेदस्थानी 9, 5 छेदस्थानी 9. आता पिल्ले एक होते बरं, बघा एक समोर. त्या दोघांची काटाकाटी जर एकाच संख्येनं होत असेल तर कर, कारण काय होतं माहिती आहे का? तिरकस गुणाकार करायला आपला सोपं जाईल. तिरकस गुणाकार करायला आपला सोपं जाईल. ह्याची करतो तिरकस काटाकाटी बघ. बेदोनी 4, एक राहिला बेसख्ख 12, बेसख्ख 12. खाली बेएक्क बे, इथं एक राहिला बेसख्ख 12, बेसख्ख 12. आता अजून त्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं जर भाग जात असेल तर बे पिल्ल्या काय फरक पडत नाही आपला, उलटी संख्या लहान होणार आपल्यासाठी. मग पहा बेएक्क बे, बेत्रिक 6 आणि 82 16, 82 16. मग इथं आपल्यापाशी काय आलंय? 13 छेदस्थानी 8 अधिक हे समोर आपल्यापाशी आहे 5 छेदस्थानी 9. ओके, 5 छेदस्थानी 9. आता समोर बघू, याला पण तिरकस करायचं. सर याला पण काय करायचे? तिरकस करायचे. पहा आता, ह्या 9चा आणि 13चा गुणाकार करायचा आहे. 9चा आणि 13चा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, 13चा पाडा आपला पाठ केला नाही आपण. ठीक आहे, आपण ह्याला 13 आता गुणाकार करायचा कसं? हे 13 गुणिले 9, 13 गुणिले 9. आता होतंय काय? पहा आता, हे 9 आणि हे 3 ह्या दोघांचा गुणाकार होतोय 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. 27 ला 7 हा 4 2. कळकलं इथपर्यंत? मग नंतर 9 न हे 1 ला गुणायचं. 9 गुणिले 1 फक्त 1 असं, आणि वरचे 2, 9 2 11. 13 9 17 दर्शन, म्हणजे हे वरी आले 117 अधिक 17 अधिक 8 गुणिले 5, 8 पंचे 40, 8 पंचे 40. छेदस्थानी
छेदस्थानी 8 गुणिले 9, 8 9 72, 8 9 72. इथपर्यंत ठीक आहे. आता ह्या दोघाचा गुणाकार करून 117 अधिक 40. आपण तर बेरीज बघितलेली आहे काळजीपूर्वक. हे 7 ला 7 खाली येते ना, हे 1 आणि 4 झाले 5 आणि हे 157 छेदस्थानी 72. जर संख्या कमी होत असेल तर करायचा प्रयत्न करायचा, नसल तर जशास तसं उत्तर ठेवायचं. आपल्या सुपीक डोक्यामध्ये एवढं जायला पाहिजे की ही संख्या कटत नाही. बस कळलं इथपर्यंत. चला आता समोर असंच पाहूत आपण की बाबा याच्यामध्ये अजून इथपर्यंत बऱ्यापैकी कळलं सगळ्यांना. ओके. तिसरं गणित सेम तसंच आहे, फक्त आपला अंश काय आहे आणि छेद काय हे समजून घ्यायचंय. आणि ऍज इट इज आता जशी मी प्रोसेस केली तशीच करायची, दुसरं काहीच करायचं नाही. पहा आता चला, हे 4 1 4 अधिक 3 1 3, हे छेदस्थानी 3 चौक 12, 3 चौक 12 अधिक 5 छेदस्थानी 3, 5 छेदस्थानी 3. आता ह्या दोघांची बेरीज होईल पिल्ल्या. 4 आणि 3 7 छेदस्थानी 12 अधिक हे 5 छेदस्थानी 3, 5 छेदस्थानी 3. सेम तसंच आहे. आता काय होईल माहित आहे का, या दोघाचा गुणाकार होईल, नंतर ह्या दोघाचा गुणाकार होईल. मग ह्या दोघाचा गुणाकार करतो मी. 3 7 21 अधिक 12 गुणिले 5, 12 पंचे 60 छेदस्थानी 12 1 12, 12 2 24, 12 3 36. आता थोडं सुपीक डोकं चालव आपलं. हे 12 आणि 36 काटाकाटी करू नको. 12 3 36, 12 पंचे 60 असं करू नको. त्या दोघाची बेरीज होती अगोदर. मग अगोदर दोघाची बेरीज करून हे 60 आणि हे 21, हे 1 आणि हे 8, हे 81 आणि 36. आता ही संख्या लहान होते. काळजीपूर्वक बघ. आता 3 संख्या लहान होते. यामध्ये कसोट्या पाठ पाहिजे आपला. पहा आता 3 2 6, 3 2 6, 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2. 3 7 21, 3 7 21, 3 1 3, 3 2 6. अजून संख्या लहान होती. बघ आता 3 9 27, 3 9 27, 3 चौक 12. आपलं उत्तर आहे 9 छेदस्थानी 4. ही संख्या लहान होत नाही पिल्ल्या. ओके. आता आपण अपूर्णांकाची बेरीज पाहिली. आता आपण अपूर्णांकाची वजाबाकी बघायची. सेम तशीच कंडिशन असेल, फक्त चिन्ह बदल आहे. इथं काय चिन्ह बदल आहे. चला पहा आता बघा. 4 2 8, 4 2 8 चिन्ह वजाबाकीच आहे. वजाबाकी घेतली. 3 1 3, 3 1 3. नंतर छेदस्थानी म्हणजे याच्या छेदस्थानी 3 चौक 12, 3 चौक 12 12. ओके. 8 मधून 3 गेले, खाली राहिले 5, छेदस्थानी 12. हे आपलं उत्तर असणार आहे. चला असं एक समोर बघूत आपण अजून 4 छेदस्थानी 5 मायनस 9 छेदस्थानी 8, 9 छेदस्थानी 8. सेम तशीच प्रोसेस आहे, काहीच फरक नाहीये. का फक्त आपला गुणाकार करते वेळेस तिरकस काळजीपूर्वक करायचंय. म्हणजे असं होईल 8 गुणिले 4, 8 चौक 32, 8 चौक 32 चिन्ह मायनस आहे. आणि हे 5 आणि हे 9, 9 5 45. छेदस्थानी 45, 45. बस सेम प्रोसेस आहे, दुसरं काहीच नाही. आता पहा अगोदर आपण वजाबाकी शिकलेली आहे. 32 लहान आहे तर 45 मोठे आहेत. 32 मधनं 45 जात नाही, तर मी काय करतो माहिती आहे का, 45 मधून 32 कमी करतो
सांगितलंय किंवा वजाबाकी करते वेळेस येत नसेल तर उभी मान करा, आपला काही फरक पडत नाही, आपला फक्त येण्याशी मतलब आहे. ह्या 5 मधून 2 गेले, 3 राहिले बाळा, आणि 4 मधून 3 गेले, 1 राहिला. ओके, मग हे 13 छेदस्थानी 40 आपलं उत्तर असेल. 13 छेदस्थानी 40 आपलं उत्तर असेल. आता पुढचं बघूत आपण. 3 छेदस्थानी 4 मायनस 1 छेदस्थानी 5 मायनस 2 छेदस्थानी 3. ओके, सेम आहे, फक्त एक अपूर्णांक वाढवलाय मी. हे तुम्हाला आधी बेसिकच समजून सांगायचं. ज्यावेळेस आपला अपूर्णांक चॅप्टर शिकायचा आहे त्यावेळेस याच्यामधल्या सगळ्या संभाव्यता शिकायच्या होतात, सगळ्या कंडिशन शिकायच्या होतात. हे फक्त बेसिक तुम्हाला मी बेरीज म्हणजे बेरीज ही कन्सेप्ट समजून सांगतोय. ज्यावेळेस बेरीज बघणार आहेत तुम्ही त्यावेळेस तुम्हाला बेरीज ही कन्सेप्ट चुकणारच नाही. साधी बेरीज असेल, दशांशाची बेरीज असेल आणि अपूर्णांकाची बेरीज असेल, ह्या तिन्ही पण कन्सेप्ट एकदम क्लिअर होत्या ना. चला पहा समोर, आता सेम तसंच आहे. 5 त्रिक 15 मायनस 4 1 4 छेदस्थानी 4 पंचे 20 माइनस 2 छेदस्थानी 3. अब देख सुल्तान, इसमें होता क्या है. 15 मधनं 4 गेले, खाली राहिले 11, छेदस्थानी 20. ओके, 11 आणि 20 या संख्या एकाच संख्येने कमी होत नाहीत, मग आहे तशाच ठेव, काही अडचण नाही. वजाबाकी 2 छेदस्थानी 3, 2 छेदस्थानी 3. अब देख सुल्तान, 3 न 11 ला गुणलं, 11 त्रिक 33 होणार झालं, मायनस 20 गुणिले 2, 20 दोन्ही 40 झालं, आणि छेदस्थानी 20 त्रिक 60 झालं, 20 त्रिक 60 झालं. पहा आता 33 लहान आहे 40 पेक्षा, जात नाही तर 40 मधून 33 गेले, राहिले 7. हे 7 आणि हे छेदस्थानी 60, पण हे जे 7 राहिले ते मायनसचे असणार आहेत. मग उत्तर आपलं -7 छेदस्थानी 60 असं असेल. ओके, चला अजून एक घेऊ तसं समोरचं, म्हणजे आपली अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ही कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल, काहीच अडचण नाही. चला पहा समोर, आता एक थोडं अवघड घेतो. हे 12 छेदस्थानी 8 मायनस 40 छेदस्थानी 60 मायनस 45 छेदस्थानी 30. ओके, गणित सोपंच आहे. मी तुम्हाला अगोदर काय म्हणलं होतं किंवा उभ्या अपूर्णांकामध्ये जर संख्या एकाच पाड्यानं कटणारी असेल तर अगोदर आपण लहान कमी घेऊ. म्हणजे मला असं होईल किंवा हे 60 72 720 खूप लांब जाईल, ते कसं नाही करणार मी, याला अगोदर लहान करणार झालं. बघ आता बाळा लहान कसं करतोय तुम्ही. ह्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत, म्हणजे असं होईल 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकोण 12. हे अपूर्णांक झाला आपला 2 छेदस्थानी 3. तसंच सेम आहे हे पण, हे 0 0 कमी करून टाकूत आपण. आता नंतर 4 आणि 2 एकाच पाड्यात आहेत का बघूत आपण. मग असं होईल बेदोनी बेत्रिक, म्हणजे असं झालं 2 छेदस्थानी 3. अभि सामने पुढे हे 45 आणि हे 30 एकाच पाड्यात आहेत, 5च्या पाड्यात आहेत आणि 15च्या पाड्यात आहेत. मला 15चा पाडा येतोय, 5चा येतोय. मी माझा वेळ वाचवण्यासाठी 15च्या पाड्याने कमी करतो. 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. मग अभी हुआ 3 छेदस्थानी 2, 3 छेदस्थानी 2. चला आता ह्याला आपण तिरकस करू, सरळ सरळ काय करू, तिरकस करू. म्हणजे असं होईल
तीन त्रिक 9, 3 त्रिक 9, वजाबाकीचं चिन्ह दिलं मी, बेदोनी 4, छेदस्थानी बेत्रिक 6, ओके, -3 छेदस्थानी 2, 3 छेदस्थानी 2. आता समोर बघूत होतंय काय तर पहा. आता 9 मधून 4 गेले, खाली राहिले 5, हे 5 आणि हे 6, 5 आणि 6 मायनस 3 छेदस्थानी 2, 3 छेदस्थानी 2. सेम तीच कंडिशन आहे. म्हणजे असं होईल 2 गुणिले 5, 5 दोन्ही 10 मायनस 3 सखा 18 किंवा सायंत्रिक 18, सायंत्रिक 18 छेदस्थानी साई दोन्ही 12, साई दोन्ही 12. 10 मधून 18 जात नाही तर 18 मधून 10 गेले, राहिले -8 छेदस्थानी 12. ओके, अजून ही संख्या लहान होते असं मला वाटायलंय. मी करून बघतो होतंय काय तर. 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, मग -2 छेदस्थानी 3 हे आपलं उत्तर असेल. ओके, हे झाले आपले मित्रांनो बेरीज आणि वजाबाकी. मग बेरजेमध्ये आपण अपूर्णांक बी बघितला आणि वजाबाकी पण बघितली. हे आतापर्यंत ह्या लहान लहान गोष्टी होत्या. अपेक्षा करतो किंवा तुम्हाला ह्या लहान लहान गोष्टी समजल्या असतील. याच्या नंतरचा येणारा व्हिडिओ हा गुणाकार, भागाकार आणि बोडोमॉसचे काही नियम आहेत, ते नियम आपण समजून घेऊ. याचा येणारा व्हिडिओ आपला हा उद्या येईल. याच्यामध्ये जर काही तुमच्या कमेंट्स असतील तर मला बिंदास टाका. माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर 96 73 88 76 32. ओके, या नंबरवर जर काही अडचणी असेल तर मला बिंदास टाका. मी तुम्हाला होईल तेवढा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके.